पाऊस सुरू झाला ना भाऊ, आपल्या कळणमध्ये जोरात पाणी आणि पाणीमध्ये आपल्या वावराची बांध तर जाऊ द्या, पण डायरेक्ट आपला विहिरीचाच कार्यक्रम लागलाय. तर ये भाऊ, आपण ना सकाळी कॉलेज जात होतो, त्याच्यामध्ये बी आमच्या कॉलेजमध्ये ना एक्झाम फॉर्म भरायचं काम चालू आहे. ते जाऊ द्या, आपल्या सप्तशृंगी गडाकडून वारकरी यायची सुरुवात झालेली आहे बरं का. आणि आमच्या पोरांचा बी बेत चालू आहे भाऊ, गडावरती जाऊन ज्योती घेऊन यायचा. मग बघू आता बरं काय म्हणतात पोरं. ते जाऊ द्या, आमच्या कॉलेजचे पोरं आहे ना आता जागी झालेले, कारण की आमच्या कॉलेजचा एक्झाम फॉर्म भरायची डेट आहे ना 2 दिवस बाकी. आणि त्याच्यामध्ये बी ना भाऊ, आमच्या पोरांना ना फॉर्म भरण्यापेक्षा आपलं व्हिडिओ काढणं अर्जंट आहे. त्याच्यामध्ये बी वरचे पोरं म्हणायला लागले, नाना विसरला का? म्हटलं नाही रे बाई, तुम्ही येता, आपण काही विषय नाही. मग आपण आपला फॉर्म अर्धवट भरून डायरेक्ट निघालो होतो घराकडे, पण रस्त्यामध्ये पाणी चालू झालं आणि थोड्याच पाणीने ना थोड्याच वेळात इतकं रुद्र अवतार घेतलंय ना, नादच खुळा करून टाकलाय. घरी येऊन पाहतो तर बा नादच खुळा. आणि आमचा गावठी स्विमिंग पूल तर बघण्यासारखाच होता. ते जाऊ द्या, विहिरीकडून आवाज आला, म्हटलं चला काय बघून. इथं येऊन बघतो, इथं काय विहिरीमधून धप धप डायरेक्ट माती पडते. मग म्हटलं गाईज यासे निघलो, कारण की ही विहीर दसली ना तुमचा नाना ब्लॉगर तो गिओ. आणि ते जाऊ दे, इकडे येऊन बघतोय तर आपल्या बांधाचा ना पुरा कार्यक्रमच. मग आता मला मोदी सरकारला एवढंच म्हणणं आहे की आता एवढं पाठी पावडं घेऊन या आणि एवढा बांध बांधून जा, कारण की तुमच्याच राज्यामध्ये झालेलं आहे. मग आता तुम्हीच रिपेअर करायचं. मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, फॉलो करून घ्या.